आणि आता पाहूयात सविस्तर विशेष। नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीतील नाट्यमय घडामोडी काही संपण्याचे नाव घेत नाहीत। कारण काँग्रेसने जाहीर केलेले उमेदवार डॉक्टर सुधीर तांबेंनी उमेदवारी अर्ज न भरल्याने आता शिवसेनेने त्यांचा उमेदवार मैदानामध्ये उतरवलाय। अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिल्याने आता नाशिक पदवीधर निवडणूक चुरशीची होणार आहे हे स्पष्ट झालंय। सत्यजित तांबेंना ठाकरेंच्या शिवसेनेचं आव्हान। अपक्ष उमेदवार शुभांगी पाटलांना पाठिंबा। सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील लढत। नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे, पण या 5 जागांमध्ये नाशिकच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चांगलीच लक्षवेधी ठरते। आधी काँग्रेस उमेदवार सुधीर तांबेंनी घेतलेली माघार, त्याऐवजी सत्यजित तांबेंनी दाखल केलेले 2 अर्ज, त्यामुळे या निवडणुकीत अनेक धक्कादायक घटना घडल्या। भाजपनेही उमेदवार न दिल्यानं सत्यजित तांबे काहीसे निश्चिंत असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेनं तांबेंची कोंडी करणारी मोठी खेळी केली आहे। कारण नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या शुभांगी पाटील यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला। शुभांगी पाटील यांना नाशिकच्या वतीने महाआघाडीच्या वतीने पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे। माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शुभांगी पाटील यांच्या निवडणुकीचे सर्व सूत्र दर्याडेंकडे दिलेले आहे आणि आम्ही सर्व नाशिकचे जेवढे पदाधिकारी आहे आजपासून त्या ताईंच्या प्रचाराला आणि त्यांना निवडून कसं आणायचं यासाठी कामाला लागलो। शुभांगी पाटीलच या आमच्या आता अधिकृत उमेदवार आहेत। ज्यांच्या माध्यमातून शिवसेनेनं सत्यजित तांबेंची कोंडी केली आहे त्या शुभांगी पाटील यांनी आधी भाजपचंही काम केलंय। शुभांगी पाटील यांनी 22 सप्टेंबर 2022 रोजी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला होता। बीएड, डीएड, MA BEd, LLB असं त्यांचं शिक्षण झालंय। धुळ्याच्या भास्कराचार्य संशोधन संस्थेत त्या शिक्षिका म्हणून काम करतात। महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या त्या संस्थापक आहेत, तर महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या त्या सल्लागार आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील मोलगीच्या ग्रामविकास मंडळाच्या त्या सचिव आहेत। तसंच गोपाल बहुउद्देशीय संस्था जळगाव आणि युनिव्हर्सल एज्युकेशन सोसायटी धुळे या संस्थांच्या त्या अध्यक्ष आहेत। शुभांगी पाटील यांनी शनिवारी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी संजय राऊत, सुभाष देसाई देखील हजर होते। या भेटीनंतर शुभांगी पाटील यांचा आत्मविश्वास वाढल्याचं त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होतं। साहेबांनी आणि सगळ्या आमच्या म्हणजे महाविकास आघाडीने नक्कीच चांगला विचार केला असेल, कारण की काम करणाऱ्याला आणि पहिली महिला पदवीधर आमदार करण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी पाठबळ दिलेलं आहे, तर नक्कीच मी त्यांना हे करेन। मी अजूनही अपक्षच आहे, कारण की एबी फॉर्म कोणाचाच नाही, म्हणून आपण अपक्षच आहोत, पण पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याच्यावर। ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपकडून इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील यांच्या माध्यमातून भाजपच्या पाठिंब्याच्या अपेक्षेत असलेल्या सत्यजित तांबेंना आव्हान दिलंय, पण भाजप मात्र अजूनही त्यांचे पत्ते उघड करायला तयार नसल्याचं पाहायला मिळतंय। शुभांगी पाटील या तुमच्याकडनं पाठिंबा मागण्यासाठी इच्छुक होत्या, आता त्या मातोश्रीवर गेलेल्या आणि ठाकरे गटाकडनं त्यांना पाठिंबा मिळतो। ठीक आहे, त्या संदर्भात योग्य वेळी योग्य गोष्टी आपण खुलासा करू। सत्यजित तांबेला पाठिंबा देणार का? कारण सत्यजित तांबे म्हटलं की आम्ही भाजपला। मी पुन्हा सांगतो, आपण परिस्थितीवर नजर ठेवा, योग्य वेळी योग्य गोष्टी आपल्याला समजते। नाशिक पदवीधर निवडणुकीचं चित्र दिवसागणिक बदललंय। त्यात आता शिवसेनेच्या जागेवर शिवसेनेनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं नवा ट्विस्ट निर्माण झालाय। त्यामुळे आता शिवसेनेची भूमिका हीच काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका होते का, की काँग्रेस आणखीन काही नवीन चाल चालतं? भाजप कुणाला पाठिंबा जाहीर करतंय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतरच नाशिक पदवीधरचं चित्र स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।